Now third example of 1.4. 27 by x minus y plus 31 by y plus 3 is equal to 85, and 31 by x minus 2 plus 27 divided by y plus 3 is equal to 89. First give this equation 1 and 2. Put 1 by x minus 2 is equal to m and 1 by y plus 3 is equal to n. We get two equations. 27m plus 31n is equal to 85, and 31m plus 27n is equal to 89, equation 3 and 4. When coefficients are interchanged, we first add and then subtract. First add equation 3 and 4, we get 58m plus 58n is equal to 174. After dividing 58, we get m plus n is equal to 3, equation 5th. Then subtract equation 1 from 2, 31m minus 27m and 27n minus 31n, 89 minus 85. We get 4m minus 4n is equal to 4. Dividing this by 4, we get m minus n is equal to 1. Equation 6. We add equation 5 and 6. We get 2m is equal to 4. M is equal to 4 by 2. 2 1s are 2, 2 2s are 4. We get value of m is equal to 2. Then put value of m in equation 5. M plus n is equal to 3. 2 plus n is equal to 3. N is equal to 3 minus 2. N is equal to 1. But m is equal to 1 by x minus 2 and n is equal to y plus 3. Thus value of m, 2 is equal to 1 by x minus 2. Cross multiplication, 2 into x minus 2 is equal to 2. 2x minus 4 is equal to 1. 2x is equal to 1 plus 4. 2x is equal to 5. X is equal to 5 by 2. And 1 is equal to y plus 3. Y plus 3 is equal to 1, y is equal to 1 minus 3, y is equal to minus 2. Thus, solution of given equation, we get x, value of x is equal to 5 by 2 and value of y is equal to minus 1. बघा तिसरं एक्झाम्पलमध्ये 27/x वजा 2 अधिक 31/y अधिक 3 बरोबर 85ला समीकरण 1 नाव द्यायचं आहे. 31/x वजा 2 अधिक 27/y अधिक 3 बरोबर 89ला 2 नाव द्यायचे. समीकरण या समीकरणामध्ये 1/x वजा y x 1/x वजा 2 बरोबर m ठेवायचे आणि 1/y अधिक 3 बरोबर n ठेवूया. तर आपल्याला समीकरण 2 मिळतील. 27m अधिक 31n बरोबर 85 समीकरण तिसरं मिळेल आणि 31m अधिक 27n बरोबर 89 असं मिळेल. अशा समीकरण जर असतील तर आपल्याला माहीत आहे, जर इंटरचेंज असतील कोइफिशियंट म्हणजे सहगुणक जर एकमेकांचे चेंज असतील, इंटरचेंज असतील, म्हणजे एमचं सहगुणक एनला, यांचं सहगुणक एमला जर असेल तर त्या अशा पद्धतीने असेल तर आपण एकदा बेरीज करतो आणि एकदा या समीकरणांची वजाबाकी करतो. मग पहिल्यांदा आपण समीकरण 3 अधिक 4 करू. 3 अधिक 4 केल्यानंतर आपल्याला मिळेल 58m अधिक 58n बरोबर 174. 58 मागल्यानंतर आपल्याला m अधिक n बरोबर 3 असं समीकरण 5वं मिळेल. त्यानंतर आपण वजाबाकी करणार आहे समीकरण 2 वजा समीकरण 1. 31मधून 27 गेले, 4m राहिले. 27 वजा 31n वजा 4n राहिले आणि 89 वजा 85 बरोबर 4 राहिले. 4ने मागल्यानंतर आपल्याला m वजा n बरोबर 1 असं समीकरण 6 मिळेल. मग समीकरण 5 आणि 6 यांची बेरीज केल्यानंतर m अधिक n बरोबर 3, m वजा n बरोबर 1, nला n कॅन्सल, m अधिक m 2m आणि 3 अधिक 1 4, m बरोबर 4/2, बेक बे बे 2 4, mची किंमत आपल्याला 2 मिळेल. ही mची किंमत समीकरण ही mची किंमत आपण समीकरण 5मध्ये ठेवणार. m अधिक n बरोबर 3, 2 अधिक n बरोबर 3, n बरोबर 3 वजा 2, n बरोबर 1. अशा पद्धतीने m आणि nच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत 2 आणि 1. पण m बरोबर 1/x वजा 2 आहे आणि n बरोबर 1/y अधिक 3 आहे. त्या व्हॅल्यू आपण पुन्हा ठेवणार आहे. मग mच्या जागी 2 ठेवलं
तिरकस गुणाकार केल्यानंतर 2x वजा 2 गुणिले 2 4, 2x वजा 4 बरोबर 1, 2x बरोबर 1 अधिक 4, 2x बरोबर 5. मग 2 गुणक आहे तो भाजक होणार x बरोबर 5/2 आणि yची किंमत आहे 1. y अधिक 1 बरोबर यांची किंमत 1 आहे. 1 बरोबर 1/y अधिक 3. तिरकस गुणाकार केल्यानंतर y अधिक 3 बरोबर 1. y बरोबर 1 वजा 3, y बरोबर वजा 2. अशा पद्धतीने आपल्याला xची किंमत मिळालेली आहे 5/2 आणि yची किंमत वजा 2 मिळालेली आहे. मग दिलेल्या समीकरणांची उकल आली 5/2 आणि वजा 2.